स्वागत करते. जेणेकरून आपल्या वक्त्यांना व्यत्यय येणार नाही आणि कृपया आत्ताच सायलेंटवर ठेवावं, म्हणजे नंतर प्रॉब्लेम. या आज रामायणातील स्त्रिया याविषयी बोलणार आहे. व्याख्यानमाला प्रमुख हेमाताई वैद्य यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या पाहुण्या डॉक्टर शुभदा जोशी, संस्थापिका आदरणीय गुरुवारी प्रतिभाताई, अध्यक्ष वर्षाताई यांना घेऊन यावे. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून व्यासपीठावर स्थानापन्नती करावी. विषमतेचा अंधार दूर सारण्या, मनामनात दीप पेटवूया, करून दीप प्रज्वलन तेज कार्यक्रमाचे वाढवूया. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. त्यांनी स्वागत करूया. सकल जनांचे करू स्वागत, सकल जनांचे पाहुणी सकला मन आनंदले, पाहुणी सकला मन आनंदले. स्वागत सकल जनांचे करू स्वागत, सकल जनांचे. गुणी जनांचा स्पर्श लाभता, गुणी जनांचा स्पर्श लाभता. पुनीत झाली रंग देवता, पुनीत झाली रंग देवता. उपकृत केले उपस्थितीने स्वागत, सकल जनांचे करू स्वागत, सकल जनांचे. आपण येऊन उपकृत केले, आपण येऊन उपकृत केले. आशीर्वचना मन आतुरले, आशीर्वचना मन आतुरले. अभिवादन हे आमुचे घ्यावे स्वागत, सकल जनांचे करू स्वागत, सकल जनांचे. पाहुणी सकला मन आनंदले, पाहुणी सकला मन आनंदले. स्वागत सकल जनांचे करू स्वागत, सकल जनांचे करू स्वागत, करू स्वागत, करू स्वागत, सकल जनांचे. दिव्याने दिवा लावला की दीपमाळ तयार होतो. माणसाने माणसं जोडली की एक नातं तयार होतं. फुलाला फुल जोडलं की एक हार तयार होतो. तसेच या वर्षीची ही 27वी व्याख्यानमाला आणि 131वे पुष्प आणि या वर्षीच्या व्याख्यानमालेचे हे तिसरे पुष्प आपण बोलणार आहोत. त्यासाठी आपल्याला डॉक्टर शुभदा जोशी या वक्त्या लाभल्या आहेत. त्यांचा विषय आहे रामायणातील स्त्रिया. मैत्रिणींनो, हा विषय आपला सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. तुम्ही सर्वजण उत्सुक असालच, पण तत्पूर्वी आपण त्याची ओळख करून घेऊया. ओळख करून देतील सुरेखाताई कडक. सर्वांना माझा नमस्कार. मी आपल्याला आजच्या पाहुण्या व्याख्यात्या यांची ओळख करून देतात. आजच्या आपल्या व्याख्यात्या आहेत माननीय डॉक्टर श्रीमती शुभदा जोशी. त्यांची ओळख करून देताना मला विशेष आनंद होत आहे, कारण त्या आपल्या डोंबिवलीतील टिळकनगर शाळेतील माझी विद्यार्थिनी आहे आणि साधी राहणी आणि उच्च विचारसरणी त्यांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू होते. डॉक्टर शुभदाताई 2020 मध्ये आपल्याकडे जेव्हा ऑनलाईन व्याख्यानमाला झाली
त्यावेळी 3 वक्ते आपण बोलवलेले होते, त्यामध्ये शुभदाताईंनी बोलवलेलं होतं. तेव्हा त्यांचा विषय होता वेदकालीन स्त्रिया. आणि आपल्या स्वरूपिणींना आठवत असेल डॉक्टर शुभदाताईंनी BA, MA आणि PhD केलेलं आहे. BA आणि MAला उच्च श्रेणीसह त्यांनी पुरस्कार आणि शिष्यवृत्तीसुद्धा मिळवलेली होती. 1985 मध्ये मुंबई विद्यापीठातून तत्वज्ञान या विषयात त्यांनी PhD केली. लोकायत म्हणजे क्रिटिकल स्टडी या अर्थशास्त्र, तत्वज्ञान, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र, भारतीय संत परंपरा, वेगवेगळ्या संस्कृतीतील व धर्मातील तत्वज्ञान यांचा त्यांनी अभ्यास केला आहे. 1975 ते 2014 इतका प्रदीर्घ काळ त्यांनी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अध्यापनाचं काम केलेलं आहे. रुईया कॉलेज आणि मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी हे काम केले. MPhil आणि PhD करणाऱ्यांना मार्गदर्शनही केले आणि निवृत्तीनंतरही त्या अजूनही ते करत आहेत. त्यांची वैदिक काळापासून सध्याच्या काळापर्यंतची तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण पुस्तकही प्रसिद्ध झालेली आहेत. विमेन इन एन्शंट अँड मेडिव्हल इंडिया, महाराष्ट्र एक कॅलिडोस्कोपिक दृष्टिकोन आणि लोकायत एक गंभीर अभ्यास आणि सहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. आंतरराष्ट्रीय सेमिनार्समध्येही अनेक शोधनिबंध त्यांनी सादर केलेले आहेत. अनेक संस्थांमधील महत्त्वाची आणि जबाबदारीची पदं त्यांनी भूषवलेली आहेत. 10 वर्षाहून अधिक काळ संशोधन नैतिक समिती, हिंदुस्तान युनिव्हर्स अध्यक्ष, मूल्य शिक्षण समिती आणि अनेक विद्यापीठांचे अध्यक्षपदं किंवा सदस्य या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. विद्यापीठामध्ये अनेक नवीन कोर्सेस सुरू केले आहेत. मुंबईच्या MS स्तरावरील विद्यापीठात योग, जैन, बौद्ध तत्वज्ञान विचार आणि अर्थशास्त्र, नेतृत्व या विषयावर अभ्यासक्रम सुरू केले आणि अनेक प्रकल्प सुरू करून ते पूर्णत्वालाही नेलेले आहेत. त्यांनी त्यांच्या अनेक विषयांवर व्याख्यानं दिलेली आहेत. स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा त्यांनी विशेष अभ्यास केलेला आहे. त्यांना अनेक शैक्षणिक संस्थात विशेष सन्माननीय व्याख्याता म्हणून बोलवण्यात आलेले आहे. सध्या त्या टिळकनगर आहेत ना, टिळकनगर प्रसारक मंडळ, टिळकनगर प्रसारक मंडळाच्या सुद्धा त्या अध्यक्ष होत्या. त्यांची व्याख्यानं अनेक ठिकाणी झाली आहे. त्यामध्ये गणेश मंदिरमध्ये डोंबिवलीच्या विवेकानंद व्याख्यानमालेतील त्यांची व्याख्यानं झाली. ब्राह्मण सभा, फ्रेंड्स लायब्ररी यांनी त्यांचा विशेष सन्मानही केलेला आहे. माननीय अलकाताई मुतालिक यांच्याबरोबर शिवथरगड येथे दासबोध आणि ऋग्वेदावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. हे सर्व काम त्यांच्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं असं ते आवर्जून सांगतात. माहिकारी हे एक जपानी कौशल्य त्यांनी आत्मसात केल्यामुळे त्या कायम आनंदी असतात असंही त्यांनी सांगितलं. त्यांची साधी राहणी आणि आजच्या बडेजाव करण्याच्या काळात विशेष उठून दिसते. हिरा झाकला तरी त्याचं तेज जसं लपत नाही तसं डॉक्टर शुभदाताईंची हुशारी, विद्वत्ता आणि अभ्यासूपणा लपून राहिला नाही. त्यांना त्यांचा अनेक ठिकाणी सन्मान झाले, त्यांना पुरस्कारही मिळाले. मुंबई विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचं लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड 2002 साली त्यांना मिळालेला आहे. ज्वेल ऑफ रुईया पुरस्कार 2021 मध्ये त्यांना मिळाले. तर अशा एवढ्या मोठ्या अभ्यासू आणि विदुष आपल्याला व्याख्याता म्हणून आज लाभलेले आहेत. त्यांचं भाषण ऐकायला आपण सगळेच उत्सुक आहोत. तर आणि हे आपलं भाग्यच आहे की त्या लाभल्या. तर त्यांची मी थोडक्यातच ओळख करून दिलेली आहे आणि आता त्यांची ओळख तुम्हाला त्यांच्या भाषणात होईल असं म्हणते आणि धन्यवाद. व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. त्यांच्याबद्दल बोलताना मला अतिशय आनंद होत आहे. तुम्ही आत्ताच त्यांची ओळख ऐकली. त्यांनी अनेक विषयांवर व्याख्यानं दिली आहेत. तेव्हा आता उशीर न करता थेट कार्यक्रमाकडेच वळूया. मी सन्माननीय डॉक्टर शुभदाताई जोशी यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या व्याख्यानमालेला सुरुवात करा. सर्वप्रथम मला इथे बोलवलं त्याच्याबद्दलचा आनंद व्यक्त करते. आनंद अशासाठी की एखाद्या
भगिनी मंडळाने 25 वर्षाच्या वर एखादं काम इतकं सातत्याने करावं ही आपल्या सगळ्या भगिनींच्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. स्वरूपिणी भगिनी मंडळ 27 वर्ष काम करत आहे. ही चिकाटी आणि स्त्रियांचं संघटन करणं, एका मंगळवारी एकत्र जमायला बायकांना किती अडचणी येतात हे बायकांना सगळं माहीत असतं. आणि मग त्यातून जायचं आहे का जायचं नाही असं दैखव मैखव असलं तर मग आणखीनच पंचायत होते. अशा सगळ्या वातावरणामध्ये 27 वर्ष एखादं मंडळ काम करताय आणि नुसतं काम करताय असं नाही तर त्याच्यामध्ये असे काहीतरी वैचारिक देवाणघेवाणीचे कार्यक्रमही सतत करताय. मला वाटतं याच्यासाठी प्रतिभाताई तुमच्या ज्या प्रखर नेत्या आहेत त्यांचं मनापासून अगदी अभिनंदन केलं पाहिजे. अतिशय शांत सौम्य आणि तरीही कणखर असं त्यांचं मार्गदर्शन. आणि मला आनंद याच्यासाठी आहे की जेव्हा लॉकडाऊन होतं त्यावेळेला मला प्रत्यक्ष येता आलं नव्हतं. आज प्रत्यक्ष इथे येऊन तुम्हाला सगळ्यांना भेटता आलं. तेव्हा एक आणखीन महत्वाची गोष्ट मला अशी वाटली की या व्याख्यानमालेचे दिवस जे ठरवले ते खूप की पितृपक्षात कुठल्याही घरात देवकार्य नसल्यामुळे बायका निर्धास्तपणाने स्त्रियांना इथे भाग घेत आहे. मी जो विषय निवडलाय रामायणातल्या स्त्रिया, त्या विषयाची सुरुवात करण्याच्या आधी मी थोडंसं त्याची एक वैचारिक पार्श्वभूमी सांगते 5 मिनिटात आणि मग आपण पुढे जाऊया. आपल्याला प्राचीन भारताच्या सांस्कृतिक सामाजिक अशा सगळ्या जीवनाचं दर्शन हे ऋग्वेद काळापासून होतं. या इथे शाळेतल्या मुली ऐकायला जमल्या आहेत, मुलं आहेत, त्यांचे सर आहेत. मला त्यांचंही कौतुक करायचंय की एवढ्या लहान मुला मुलींना एवढ्या सांस्कृतिक वारशाबद्दल ऐकायला ते घेऊन आले. तुमचं अभिनंदन आहे. तर वेद उपनिषद फार कमी जणांना माहीत असतात, पण त्या वेद उपनिषदांमध्ये दिसणाऱ्या गार्गी आणि मैत्रेयी या 2 स्त्रिया सगळ्यांना खूप माहिती आहे. पण ऋग्वेदामध्ये सुद्धा सूक्त रचणाऱ्या कितीतरी स्त्रिया आहेत आणि केवळ त्या सूक्त रचणाऱ्याच नाही, त्यातल्या काही खूप महत्वाच्या आपल्या पतीला प्रेरणा देणाऱ्या अशा पत्नी आहेत. काही जण राज्यकारभार करणाऱ्या प्रखर अशा राणी आहेत. त्याच्यामध्ये एकच गोष्ट सांगते की ऋग्वेदाच्या एका अध्यायात, त्याला मंडल म्हणतात, ऋग्वेदाच्या अध्यायाला मंडल म्हणतात. त्या मंडलामध्ये एका राजाची आणि त्याच्या राणीची गोष्ट आहे. तो खेल राजा आहे आणि त्याची तरंत नावाची पत्नी, म्हणजे तरंत राजा आहे आणि त्याची पत्नी आहे, शशीयसी नावाची पत्नी आहे त्याची. ती शशीयसी जी आहे ती नवऱ्याच्या पाठीमागे म्हणण्यापेक्षा नवऱ्याच्या पुढेच इतकी खंबीरपणाने उभी आहे की ज्या वेळेला नवऱ्याचा युद्धामध्ये पराभव होतोय असं दिसतंय त्यावेळेला ती कोणतीही पर्वा न करता रणांगणामध्ये उतरते. शत्रूचा पराभव तर करतेच आहे, परंतु ती राज्यकारभार सुद्धा तितक्याच कुशलतेने करते. आणि त्यामुळे ते सूक्त ज्या ऋषीने रचलंय ना, तो ऋषी म्हणतो की खरं म्हणजे हीच राजा आहे. हिचा राणी म्हणून आपण उल्लेख करतो, पण खरं म्हणजे राज्य हिच्यामुळेच चालतंय. हीच इतकी कर्तृत्ववान आहे की खरं म्हणजे त्या राजाचा उल्लेख आपण हिचा पती असा केला पाहिजे. म्हणजे त्याची बायको असं म्हणतो की नाही आपण, ही अमक्या अमक्यांची बायको. तसं म्हणायच्या ऐवजी हा अमक्या अमकीचा नवरा आहे असं ऋषी म्हणतात तिथे. कारण ते म्हणतात की ही इतकी शूर आहे आणि इतकी राजकारण दक्ष आहे आणि इतकी उत्तम प्रशासक आहे आणि ते ऋषी तिचं इतकं कौतुक करतायत. त्याच्यामध्ये एक जो ऋषीपुत्र आहे तो ऋषीपुत्र असा उदास त्या राज्यामध्ये हिंडतोय आणि त्यावेळेला त्या राज्यामध्ये हिंडत असताना ही राणी त्या राज्यामध्ये फेरफटका मारते आणि तिचे सेवक बघतात आणि तरुण मुलगा आहे असा उदास बसलाय, का बरं
चौकशी करतात. तर तो म्हणतो की माझं एका मुलीवरती प्रेम आहे आणि ती मुलगी ऋषींची कन्या आहे, पण मी शिकला नाही, माझं शिक्षण नाही झालेलं, मी अडाणी आहे आणि ऋषींनी मला सांगितलं की तू शिक्षण घेऊन ये तर मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशी लावून देईन. मला कळत नाहीये की मी शिक्षण घेऊ कसं, कारण माझ्याजवळ द्रव्य नाही, मी गुरुकुलात जाऊ कसा, म्हणून मी खिन्न होऊन बसलो. हे सगळे तिचे सेवक त्या राणीला येऊन सांगतात. त्यावेळेला ती राणी त्याला विचारते की तुला खरंच मनापासून शिकायची इच्छा आहे का? तो म्हणतो की त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करते, तो शिकतो. त्याच्यानंतर तो शिकला आहे हे तो त्या जिच्यावर प्रेम असतं तिच्या वडिलांना जाऊन सांगतो. त्यांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर तो ह्या राणीवरती ते सुख तर असतं आणि त्या राणीवरती सुख तर असताना तो म्हणतो की हिला प्रजेची इतकी काळजी आहे, खरं म्हणजे हीच राजा आहे. म्हणजे ऋग्वेदा काळापासून आपल्याला अशा राजकारण कुशल स्त्रिया दिसतात, योद्धा स्त्रिया दिसतात, ब्रह्मवादिनी स्त्रिया दिसतात, तत्वचर्चा करणाऱ्या स्त्रिया दिसतात. एक अतिशय महत्वाची चर्चा चाललेली आहे ती याज्ञवल्क्याची पत्नी मैत्रेयी आहे आणि गार्गी, जनकाच्या दरबारामध्ये ती चर्चा चालली आहे. आणि त्यावेळेला गार्गी आणि याज्ञवल्क्य यांचा संवाद आहे आणि गार्गी याज्ञवल्क्याला हरवते आणि जनक राजा म्हणतो की याज्ञवल्क्य हा हरलाय आणि गार्गी विजयी झाली. त्यावेळेला मैत्रेयी उठून उभी राहते आणि म्हणते मी आहे ना, पण माझा पराभव कुठे केलाय, मला कसा विसरलास तू, मी पण ब्रह्मवादिनी आहे, माझ्याशी बात घालू दे तिला, मला हरवलं तर पतीला माझ्या हरवलं असं मी मानेन आणि मग मी मान्य करेन पराभव. आणि मग गार्गी आणि मैत्रेयीचा तिथे वाद होतो आणि त्या गार्गी आणि मैत्रेयीच्या वादामध्ये गार्गी हरते आणि मैत्रेयी जिंकते. आणि त्यावेळेला ते आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य असं जे महत्वाचं वचन आहे ते तिथे त्या उपनिषदामध्ये येतं. म्हणजे असा स्त्रियांचा अभ्यास करण्याचा, राजकारण करण्याचा, पतीच्या पाठीमागे काय पतीच्या पुढे सुद्धा उभं राहण्याचा, प्रसंगी पतीचं रक्षण करण्याचा, असा सगळा जो वारसा आहे तो वारसा आपल्याला रामायण काळामध्ये सुद्धा दिसतो का, हा एक विषय मला कुतूहलाचा वाटला आणि म्हणून मी त्याच्याकडे बघायला गेले. आपण पंचकन्यांची जी नावं घेतो ना, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा म्हणतो तरी तथा, या पंचकन्यांमधल्या एक द्रौपदी सोडली तर बाकी सगळे रामायणातले आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता. आता तारामध्ये काही जण असं म्हणतात की ती तारामती हरिश्चंद्राची तारामती आहे, पण काही जण मात्र असं म्हणतात की ती तारा ही रामायणातली वाली सुग्रीव या द्वंद्वामध्ये जिने महत्वाची भूमिका केलेली आहे अशी ती पत्नी, ती सुग्रीव पत्नी तारा किंवा वालीची पत्नी ती आहे काही काळ, अशी ती तारा आहे. या सगळ्या म्हणजे 4 आपण ज्यांना प्रातस्मरणीय मानतो अशा स्त्रिया रामायणातल्या आहेत. त्याच्याकडे मी थोडंसं येईनच, परंतु मी हा जो वैदिक वारसा सांगितला तुम्हाला, तीच वेदांची सगळी तत्वज्ञानाची भूमिका जी आहे, ती तत्वज्ञानाची भूमिका ती याच्यामध्ये आहे. ती थोडीशी आणखीन 1-2 मिनिटात सांगते आणि मग पुढे जाऊ. आयुष्याबद्दलची कल्पना जी आहे ना वेदकाळामध्ये, ते आयुष्य, माणसाचं आयुष्य हे फार दुर्लभ मानलंय. आपण संतांच्या रचनांमध्ये पण ऐकतो का, नरदेह दुर्लभ आहे. कशासाठी दुर्लभ आहे तर विचार करण्याची आणि विचारांनी दुसऱ्यांच्या मनामध्ये आणि समाजातल्या काही वाईट घटकांमध्ये बदल घडवण्याची शक्ती माणसामध्ये आहे, जी बाकी कोणामध्येही नाही. फक्त माणूस विचार करू शकतो, भविष्य घडवू शकतो, त्या भविष्यामध्ये बदल घडवून आणू शकतो, त्याच्या पुढच्या पिढीवर संस्कार करू शकतो, ही सगळी माणसाची शक्ती आहे. आणि म्हणून वेदकाळांमध्ये असं मानलेलं आहे, किंबहुना वेदकाळाच्या नंतरही आपल्या सगळ्याच विचारामध्ये असं मानलेलं आहे की मानव ही देवाची इतकी सुंदर निर्मिती आहे का, तर मानवाची खालची पायरी ही दानव आहे आणि मानवाची वरची पायरी ही देव आहे. म्हणजे नर ही अवस्था कशी आहे तर एका बाजूला खाली गेलं, अधोगती असेल तर ती असुर आहे आणि जर प्रगती झाली तर ती सुर आहे. प्रगती करण्याची शक्यता नरजीवनात जितकी आहे तितकी असुर जीवनात सुद्धा नाही, कारण असुर जीवनात पाप आणखीन थोडी जास्त आहे. त्यामुळे ती सगळी बाजूला करून मग प्रगती करायची. म्हणून माणसाचा जन्म हा फार महत्वाचा म्हणतात. आणि मग माणसाचा जन्म देणारी जी स्त्री आहे ती तर महत्वाची आहेच आहे. ती माता म्हणून महत्वाची आहे, ती पत्नी म्हणूनही महत्वाची आहे, कारण
शेवटी पत्नी झाल्याशिवाय ती माता कशी होणार? माता होण्यासाठी कोणाची तरी पत्नी असली पाहिजे, तिला पत्नी म्हणून सन्मान असला पाहिजे, पत्नी म्हणून तिचं समाजात महत्वाचं स्थान असलं पाहिजे, तर तिला आई म्हणून मान मिळेल. नाहीतर मुलं बघतातच आहेत की बाप आईचा अपमान करतोय, मग त्या आईला काय किंमत द्यायची? हे नाही. ऋग्वेदामधल्या सगळ्या समाज चित्रणामध्ये आपल्याला असं दिसतं की तिला कन्या म्हणून मान आहे, तिला पत्नी म्हणून मान आहे, तिला बहीण म्हणून मान आहे, तिला आई म्हणून मान आहे. तर हे सगळं सांगण्याचा हा विषय नाही आजचा, पण मला हे एवढ्यासाठी सांगायचं आहे की हा विचाराचा धागा पुढे रामायण महाभारतामध्ये आहे. कारण रामायण आणि महाभारत हे वेद, उपनिषद, गीता, आणि गीता ही महाभारताचा भाग आहे. वेद, उपनिषद याच्यानंतर ही महाकाव्य येतात किंवा हा इतिहास येतो. याला नुसती महाकाव्य म्हणत नाही. याचं वर्णन आपल्याला अनेक वेळेला अनेक ग्रंथांमध्ये इतिह आस म्हणजे हे असे घडले ज्याचे वर्णन केले असं आपल्याला मिळतं. म्हणजे ही परंपरा आहे आणि ह्या परंपरेचं आपल्या इथे नोंदीकरण झालेलं आहे आणि ही परंपरा लोकांच्या पर्यंत लिखित स्वरूपात, मौखिक स्वरूपात, पाठांतरित स्वरूपात, श्लोक स्वरूपात ही लोकांच्या पर्यंत पोहोचलेली. तेव्हा मला याच्यात असं सांगायचं आहे की हा वैदिक स्त्रीचा जो वारसा आहे, तो वैदिक स्त्रीचा वारसा आपल्याला या रामायणातल्या स्त्रियांमध्ये कुठे दिसतो का हे आपल्याला बघण्यासारखं आहे. याच्यामध्ये ऋग्वेदातलं एकच फक्त उदाहरण सांगते की ती कुटुंबाची प्रमुख आहे बरं का, म्हणजे आई आहे त्या कुटुंबाची, आणि ती आपल्या कुटुंबाबद्दल असं म्हणतेय की माझा पती कसा आहे तर तो सभेही आहे, म्हणजे तो विद्वान आहे. सभेमध्ये तो जो काही बोलतो ते अतिशय आदराने लोक ऐकतात असा माझा पती. माझा पुत्र कसा आहे तर तो शत्रूचं निखंदन करणारा असा वीर आहे. माझी दुहिता म्हणजे माझी मुलगी, माझी कन्या कशी आहे तर ती माझ्या कुळाची आणि तिच्या स्वतःच्या कुळाची कीर्तिध्वजा अशी फडकवणारी आहे, म्हणजे ती 2 कुळांचा उद्धार करणारी आहे. आणि अशी मी माता या मुलांची आणि अशी मी याची पत्नी, याचा मला खूप अभिमान, असं ती स्वतःचं वर्णन करते ऋग्वेदामध्ये. तर आपल्याला अशा खूप याच्यामध्ये उदाहरणं दिसतात. एक उदाहरण आणखीन सांगते की जनकाच्या राज्याचा उल्लेख येतो. आता हा जनक नेमका रामायणातलाच आहे की आणखीन, कारण अनेक राजांना जनक असं म्हणण्याची पण पद्धत होती, पण तरी यातला उल्लेख फार महत्वाचा आहे. तो राज्याचं वर्णन करतोय असं. तो काय म्हणतो, माझ्या राज्यामध्ये कुणीही चोर नाहीये, नमेच ते नो जनकले. तर राज्यात चोर नाहीये म्हणजे काय की अहो सगळे खाऊन पिऊन इतके सुखी आहेत की कुणाला आपल्या उपजीविकेसाठी काहीतरी कोणाची तरी धनाची चोरी करावी, अपहार करावा, किंवा इतकी समृद्धता आहे की त्या समृद्धतेच्या अभावाने कुणाला तरी लोभ सुटावा असं नाहीये, आणि म्हणून कुणीही चोर नाही, इतकी सुबत्ता आहे. माझ्या राज्यामध्ये कोणी अविद्वान नाही, न अविद्वान, न स्वैरा, स्वैर वागणारा कोणी पुरुष नाही, हे पुल्लिंगी आहे ना, स्वैरा. न अहिताग्नी म्हणजे अग्नीची उपासना न करणारं असं कुठलंही कुटुंब नाही. तुम्हाला माहित असेल की जर घरामध्ये अहिताग्नीची पद्धत असेल, म्हणजे अग्निहोत्र जर घरामध्ये असेल तर ते एकट्या पुरुषांनी पाळून चालत नाही, ते सगळ्या कुटुंबाने पाळावं लागतं. त्याचे जे नियम असतात त्या नियमाचं पालन घरातल्या सगळ्यांनी करावं लागतं. म्हणून इथे असं म्हणलंय की माझ्या घरामध्ये, माझ्या राज्यामध्ये असं एकही कुटुंब नाहीये की जे नीती नियमांप्रमाणे वागणारं नाही. आणि मग तो म्हणतो जर स्वैरच कुठे नसतील तर स्वैरिणी असण्याचा प्रश्नच येणार नाही. माझ्या राज्यामध्ये कोणीही स्वैरिणी नाही, न स्वैरहा स्वैरिणी कुतः, असं तो विचारतो त्याच्यामध्ये. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण ज्या वेळेला रामायणामध्ये बघतो, आपल्याला रामायणामधल्या किती स्त्रिया, तर सगळ्यात प्रथम सीताच डोळ्यासमोर येते. रामायण म्हटलं की रामाची सीता. तर त्याच्याबद्दल मी थोडंसं आधी बोलेन आणि थोडंसं शेवट बोलेन. कशी आहे रामाची सीता? ती रामाची शक्ती आहे आणि ती अबला वगैरे नाही आहे बरं का, ती चांगली धैर्यवान आहे. अन्यथा ती रावणाच्या कैदेमध्ये इतकी धैर्याने राहूच शकली नसती. तिच्या तपस्सामर्थ्याची रावणाला भीती आहे. कशी भीती आहे? एक गवताचं पातं तिने हातात धरलंय आणि ती रावणाला धाक दाखवते, त्याच्या पुढे येशील तर खबरदार राख होशील. त्याच्यावरती तुम्ही YouTube बघता का नाही मला माहिती नाही, ते कुमार विश्वास नावाचे अपने अपने राम
कथा म्हणून सांगतात. त्याच्यात त्यांनी एक सुंदर कथा सांगितली बरं का, मला ती आवडली. त्यांची म्हणजे ते प्रतिपादन त्यांचं वाटलं म्हणून मी सांगते की तिने ते गवताचं पात्या हातात धरलंय. तर ते काय म्हणतात, ते गवताचं पातं म्हणजे काय आहे, तर ते भूमिज आहे, कारण ते भूमीतनं निर्माण झालेलं पातं आहे ना. आणि सीता भूमिजा आहे, म्हणजे ती भूमीची कन्या आहे आणि तो भूमीचा पुत्र आहे. तर तो असं म्हणतो की भावाचा आधार वाटतोय सीतेला. मग त्याच्यावर त्यांनी पुढे अशी एक टिप्पणी दिली आहे की तुम्ही बघितलं असेल कितीतरी वेळा की भावाचा आधार वाटतो नवऱ्यापेक्षा सुद्धा अनेकदा. आणि नवऱ्याने काही हे केलं, जाईल माझ्या माघेरी, हे माझं हे तो नाही म्हणाला. भावाचा आधार आहे म्हणजे काय की माहेरचा आधार आहे, तसं तो भूमिज आहे. गवताचं ते पाता आहे ना, ते भूमिज आहे. काय ते गवताच्या पात्याला खरं काही किंमत आहे का? ते शस्त्र आहे का? ते गवताचं पाता हातात धरलंय सीतेनी आणि ती रावणाला म्हणते की याच्या पुढे जर का पाय टाकशील, याच्या आत जर का येशील तर तुझं बस नाही. हे पातं माझं रक्षण करणारे म्हणजे काय की माझ्या अंगामध्ये इतकं सामर्थ्य आहे की या सामर्थ्याने तू बस नाही. रावण थांबलाय तिथे. एवढी 10 महिने ती रावणाच्या बंदिवासात आहे, पण एकदाही रावणाला तिच्याशी वेडवाकडं वागण्याचं धाडस झालं नाहीये. त्याला एक कारण म्हणजे सीता आणि दुसरं कारण म्हणजे त्याची पत्नी बनतो नाही. पण त्याच्याकडे मी नंतर येते. तेव्हा कशी आहे ही सीता? ती विद्यावान आहे, ती यज्ञ करणारी आहे. आपल्याला एक महत्वाचा भाग याच्यामध्ये दिसतो की वैदिक काळामध्ये यज्ञाला इतकं महत्व आहे म्हणजे काय, आमच्या आयुष्यामध्ये जे आमचं आहे ते सगळं आम्ही देऊन टाकतो. अग्नये स्वाहा इदं न मम असं म्हणतोय आम्ही. म्हणजे काय, हे सगळं आमचं आहे ना, ते सगळं समाजा करताय, इतरांच्या करताय, लोकांच्या करताय. जसं शिक्षक आहेत ना, ते पाठीमागे सर बसले, ते सगळं आपल्या विद्यार्थ्यांना द्यायला बसलेत ना. इथे आणखीन पण कोणी शिक्षक असतील, जसं तुमच्या महिला मंडळात तुम्ही एकत्र जमलात की तुम्ही एकमेकींना सगळे विचारांची देवाणघेवाण करताच ना. त्याच्यासाठी तुम्हाला इथे एकत्र यावंसं वाटतं, भेटावंसं वाटतं. व्याख्यानमालेचं आयोजन तरी कशासाठी, की इथे काहीतरी विचारांचं आपल्याला आदान प्रदान मिळावं आणि आपण काहीतरी नवीन घ्यावं, कोणाला काहीतरी नवीन द्यावं आणि त्यातला आनंद वाटावा. तसं आहे की या ठिकाणी सीता ही अतिशय वेदसंपन्न शिकलेली अशी स्त्री आहे, ही विद्यावान आहे, ती सामर्थ्यवान तर आहेच आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, तिने जनकाच्या दरबारातल्या शिवधनुष्याचा गोळा केला होता म्हणे. एवढं जड ते शिवधनुष्य रावणाला उचलता आलं नाही, अशा शिवधनुष्याला पेरलं होतं तिने, तिने गोळा केला होता. म्हणजे काय की तिला शस्त्रास्त्राचं, त्याच्यानंतर बलाचं सगळं शिक्षण तिच्या आईवडिलांनी दिलेलं असेल. असे शिक्षक आहे, म्हणजे वडील शिक्षक आहेत, तिला शिकवणारे आणखीन, आणि ऋषीमुनी तर आहेतच आहे. तेव्हा ही विद्यावान आहे. यज्ञ ही जी संस्कृती आहे ना, यज्ञाचा अर्थ तुम्ही म्हटलं ना, त्याग आहे, सगळं द्यायचं आहे. ही वैदिक संस्कृतीचा एक अतिशय महत्वाचा प्रमुख असा घटक आहे. यज्ञ केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला यज्ञ असं नाव आहे बरं का. आपण असं म्हणतो ना, त्यांनी त्यांच्या आयुष्याचा होम केला. देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या आयुष्याचा घराघराचा होम केला किंवा राख रांगोळी केली. म्हणजे काय की यज्ञामध्ये सगळं अर्पण केलं. त्या यज्ञामध्ये जशी सगळी ती पवित्र राख तयार होते, तसं एखाद्या चांगल्या कामासाठी सर्वस्वाचा त्याग केला. ही भारतीय मनोभूमिका आहे, वैदिक काळापासूनची मनोभूमिका आहे. तेव्हा ही कशी रामाची शक्ती आहे. आणि अगस्त्य आश्रमामध्ये 2 वेळा, अगस्त्य आश्रमामध्ये एकदा राम सीतेसह जातात. त्यावेळेला अगस्त्य मुनी स्वागत करतात आणि नंतर त्यावेळेला राम एकटेच जातात, सीता बरोबर नसते, कारण सीतेचं हरण झालेलं असतं. त्यावेळेला अगस्त्य मुनी रामाचं स्वागत करत नाहीत, म्हणतात तुझी शक्ती नाही तुझ्या बरोबर, तू शिवाशील, पण शक्ती वाचून शिव अर्धा आहे. शक्ती कुठे आहे तुझी? तुझ्या शक्तीसह जेव्हा येशील ना, तेव्हा मी तुझं स्वागत करेन. म्हणून वैदिक काळामध्ये विवाह या गोष्टीला फार महत्वाचं स्थान आहे. हा, गार्गी मैत्री सारख्या मैत्रेयी नाहीच, मैत्रेयी विवाह केलेली आहे, गार्गी तिने विवाह केलेला आहे, असेल एखादी विवाह न करणार. पण बाकी स्त्री पुरुषांनी विवाह करून समाजाचं भरण पोषण आणि संवर्धन करावं ही भूमिका आहे. कारण शेवटी
विद्यावान कोण होणार, पुढची पिढी. ती पुढची पिढी निर्माण कशी होणार बघेल. तेव्हा या सगळ्यामध्ये आपल्याला रामायणातल्या स्त्रियांचा जर विचार करायचा झाला तर रामायणातलं जीवन जे आहे ना ते अतिशय असं म्हणायचं की गुणात्मक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या असं परिपूर्ण असं. महाभारतामध्ये आपल्याला खूप अपवाद दिसतात, रामायणात त्या मनाने दिसत नाही असं. एक रामाचा वनवास आणि सीताहरण, पण त्याच्यामध्ये सुद्धा रावणाची भूमिका ही अतिशय आग राखून अशा प्रकारची आहे. जसं द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग घडला महाभारतात तसं रामायणात दिसत नाही आपल्याला. तेव्हा सुरुवात करूया आपण की दशरथ राजापासून. दशरथ राजाला 3 राण्या आहेत, माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. कौसल्या आहे, सुमित्रा आहे आणि कैकेयी. ही कौसल्या आहे, ही कोसल देशची राजकन्या आहे. आणि म्हणून हा कोसल देश म्हणजे आजचं छत्तीसगड असं याच्यामध्ये एन्सायक्लोपीडियामध्ये दिलं आहे. आता हे ऐतिहासिकदृष्ट्या त्या देश कुठले होते ठरवणं कठीण आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या आईचं नाव अमृतप्रभा आहे, कौशल्याच्या आईचं, आणि पित्याचं नाव सुकौशल आहे. आणि कौशल देशाची ही राजकन्या आहे. ही कशी आहे तर दशरथ राजाची सर्वात ज्येष्ठ अशी ही राणी आहे. ती अतिशय शांत आहे. त्याच्यानंतर ती अतिशय बुद्धिमान आहे आणि दयाळू या अर्थाने आहे की आपल्या नवऱ्याला त्याच्या राज्यासकट आपल्याला सांभाळायचे याची तिला जाणीव आहे. आणि म्हणून या राज्याप्रती तिचं असलेलं जे दायित्व आहे त्या दायित्वाच्या आड कोणती एखादी गोष्ट तिच्या सुखाला काहीतरी बाधा आणणारी असली तरी सुद्धा ती मान्य करायला तयार आहे. मग ती कुठली गोष्ट आहे तर विवाहानंतर त्यांना संतती नाही. तिला एक पहिली मुलगी आहे कौसल्याला, शांता नावाची. पण ही शांता नावाची जी मुलगी आहे ना त्या मुलीला तिने आपल्या बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला दत्तक दिली आहे. का तर ते निपुत्रिक आहे. रोमपाद नावाचा राजा आहे त्यालाही दत्तक दिलेली आहे. आणि नंतर रोमपाद राजाने तिचं लग्न जे ऋषी दशरथाच्या पुत्रकामेष्टी यज्ञासाठी ऋष्यशृंग हे जे आले त्यांना बोलावलं ऋत्विज, त्यांची ही पत्नी आहे. तेव्हा आपल्याला पुत्र नाही आणि वैदिक काळापासून ते अगदी आत्ताच्या काळापर्यंत सुद्धा कुणाचं नाव चालवायला मुलगा पाहिजे ही मानसिकता आपली पक्की आहे. तेव्हा त्या प्राचीन काळामध्ये तर आहेच. ती शांता लोमपादाची पत्नी झाली, ती दुसऱ्या घरात गेली, ती दुसऱ्या कुणाची झाली वगैरे वगैरे. मग मुलगा पाहिजे, पण ह्यांना तर कौशल्याला तर मूल नाही. म्हणून सुमित्रेशी लग्न, कैकेयीशी लग्न होतं. ही दोन्हीही त्या आपल्याने तिचं सौती, त्या सौतींचं ती अतिशय आनंदाने स्वागत करते. त्यातली कैकेयी ही तर कैकेय देशाची आणि म्हणजे राजाची अतिशय, कैकेय देशाचा जो राजा आहे त्या राजाची ती अतिशय आवडती कन्या आहे. ती रणांगणामध्ये अतिशय कुशल अशा प्रकाराने युद्ध करू शकते. ती रथ उत्तम चालवू शकते. आणि एक कथा रामायणात येते, जसं सुभद्रेनी सत्यभामेनी जसं श्रीकृष्णाच्या रथाचं सारथ्य केलं होतं तसं कैकेयीने दशरथाच्या बरोबरच्या एका युद्धामध्ये भाग घेतला होता. आणि युद्धामध्ये भाग घेतल्यानंतर ज्या वेळेला त्या रथाचं सारथ्य करण्याची वेळ आली आणि त्याचबरोबर तो रथ जेव्हा अडला त्यावेळेला वर काढण्याचं काम किंवा काय सहाय्य केलं तिने, हे कैकेयीने केलं. ती राजकारण धुरंधर आहे. तुला एक गमतीचा संदर्भ सांगते. प्रियंवदा नावाचं एक पुस्तक बाबा बोरकरांनी कैकेयीवरती लिहिलेलं अनेक वर्षापूर्वी मी वाचलं होतं. आता म्हटलं तर तो इतिहास नाहीये, म्हटलं तर ती कादंबरी आहे. पण त्याच्यामध्ये एक एवढासा धागा जो बोरकरांनी उचललाय तो विचार करण्यासारखा आहे की दशरथ तिला युद्धावर का घेऊन गेला. म्हणजे तिला काहीतरी युद्धासंबंधी माहिती आहे. मंथरेबद्दलची माहिती अशीच येते बरं का. आपल्याला मंथरेनी कैकेयीच्या मनामध्ये हे भरवून दिलं वगैरे आणि ती दुष्टा, ती कुटिला, ती पाताळी यंत्री असं एक चित्र आपल्या समोर आहे. मंथरेबद्दलची माहिती काही ठिकाणी अशी आहे की मंथरा ही पण अतिशय राजकारण कुशल आहे आणि ती कैकेयीच्या बरोबर सतत आहे. ती कैकेयीच्या माहेरून आली, कैकेयी देशामधून आलेली आहे आणि
ज्या राजकारणाचे डावपेच कैकईला कळतायत तसेच ते मंथरेलाही कळतायत. मग काय डावपेच कळत असतील? तर ज्या वेळेला मी असा विचार केला की रामायणात अनेक वेळा संदर्भ असा आहे की हा कैकेयीचा अत्यंत लाडका असा पुत्र आहे राम. कुठेही तिने त्याचा सौतीचा पुत्र म्हणून दुस्वास केलाय किंवा सौतीचा ज्येष्ठ पुत्र म्हणून त्याला पाण्यात बघितलंय किंवा त्याला लहानपणापासून हिडीस पिडीस केलाय असा कुठेही एकदाही उल्लेख नाही. उलट अनेक वेळा असा उल्लेख आहे की लहानपणी भरत किंवा लक्ष्मण यांना जर का चैन पडत नसेल, त्यांचा जीव कासावीत होत असेल, ती रडत असतील, तर रामाच्या सान्निध्यात त्यांना नेऊन ठेवलं की ती शांत होतात असा त्यांच्या आयांचा अनुभव होता. तर याचा अर्थ की अतिशय एकोप्याने राहणारे असं एक कुटुंब होतं ते. म्हणजे त्या तिघी राण्या, त्याच्यात कौशल्याचा भाग इतका महत्वाचा होता की तिने सुमित्रा आणि कैकेयी यांना दोघींना सांभाळून घेतलं. सुमित्रेला सांभाळणं कदाचित सोपं गेलं असेल कारण ती मुळातच शांत स्वभावाची आहे. ती रामायणामध्ये कुठे बोलतही नाही फारशी, पण ती 2 ठिकाणी फक्त बोलते. कुठे 2 ठिकाणी बोलते? ज्या वेळेला राम वनवासात जायला निघतात त्यावेळेला ती लक्ष्मणाला बजावते की मोठ्या भावाच्या पाठीमागे जाऊन त्याचं रक्षण करणं मनामध्ये तुझं कर्तव्य आहे, जा इथे थांबू नये. तिथे एकदा बोलते. आणि ज्या वेळेला भरत नंदीग्रामामध्ये जातो आणि राज्यकारभार मी नंदीग्रामामध्ये राहून करीन रामाच्या पादुकांच्या साह्याने, त्यावेळेला पुन्हा शत्रुघ्नाला सुमित्रा सांगते, कारण तिचे 2 मुलगे आहेत ना, एक भरताच्या पाठीमागे गेलेला, रामाच्या पाठीमागे गेलेला लक्ष्मण आणि भरताच्या पाठीमागे गेलेला हा शत्रुघ्न. तेव्हा ती सांगते तू पण नंदीग्रामात जा, तो जो राज्यकारभार करतोय त्याला तू मदत कर आणि शिवाय इथे जाये करून इथल्या राजवाड्याची पण जबाबदारी तू घे. अशी 2दाच ती व्यक्त झाली. बाकी सुमित्रेचा आवाज तसा कुठे नाहीये, कैकेयीचा आहे आवाज, कारण ती राजकारण कुशल आहे. आता मी बोरकरांच्या ज्या पुस्तकाचा उल्लेख केला त्याच्यामध्ये मला एक असा धागा सापडला जो अनेक वर्षांनी या व्याख्यानाच्या निमित्ताने पुन्हा मला आठवला, कारण ते पुस्तक खूप वर्षापूर्वी मी वाचलं होतं. मला असं वाटलं की रामाला का वनवासात पाठवलं असेल त्यांनी, धाडीला तिने का रामवनी. असं असेल की आर्य संस्कृतीला विरोध करणारी जी राक्षस संस्कृती आहे दक्षिणेमध्ये अतिशय फार मोठ्या प्रमाणावरती ती फोफावत होती असं दिसतं. मग काय फरक आहे हो आर्य संस्कृती म्हणजे, आर्य संस्कृती आणि राक्षस संस्कृतीमध्ये काय फरक आहे? तर राक्षस संस्कृती ही यज्ञ संस्कृती नाही, आर्य संस्कृती ही यज्ञ संस्कृती आहे. आर्य संस्कृती असं मानते की माणसाचं आयुष्य या ठिकाणी या जन्मामध्ये जे प्राप्त झालेलं आहे आपल्याला, त्या आयुष्यामध्ये आपल्याला सगळ्यांचं फक्त भलं करायचंय, द्यायचंय, आपल्याला द्यायचं काय नाही. त्यामुळे आपण ऋण फेडण्यासाठी जन्माला आलोय, आपण काही घेण्यासाठी जन्माला आलेलो नाहीये. ही आर्यांच्या संस्कृतीची अतिशय महत्वाची भूमिका आहे. मातृपितृ ऋण, देव ऋण, ऋषी ऋण म्हणजेच आचार्य ऋण, ही सगळी ऋण आपल्याला फेडायची आणि या सगळ्या ऋणांना फेडल्यानंतर अनृण होऊन मरावं अशी भूमिका आहे. मग त्याच्यामध्ये मोक्ष किंवा या सगळ्याचा कुठे उल्लेख नाहीये, पण कर्तव्याधिष्ठित दृष्टी आहे, भोगाधिष्ठित दृष्टी नाही. माणसाचा जन्म उपभोगासाठी नाही, तो फक्त कर्तव्यासाठी आहे. इतकी कडक भूमिका आहे की आपल्याला वाचल्यावर सुद्धा अंगावर शहारे येतात. आम्ही 5 मिनिटासाठी तरी हे करू शकू का हो? की माणसाचं आयुष्य हे आम्हाला उपभोगासाठी नाहीये, ते फक्त आम्हाला कर्तव्यासाठी प्राप्त झालंय. ही भूमिका आपल्याला 19व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत म्हणजे लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिण्यापर्यंत आपल्याला दिसून येते, जी भारतीय समाजाचा कणा होता. इंग्रजांनी पहिला घाला तिथे घाला. काय शिकवलं आम्हाला? माणसाचं आयुष्य केवळ कर्तव्यासाठी नाही, आनंदासाठी, हेडॉनिझम. आम्हाला काय शिकवलं? प्लेजर थिअरी. कशासाठी आयुष्य आहे? सुखभोग द्या. चार्वाकांना का आम्ही नाकारलं? चार्वाकांनी असं सांगितलं की खा प्या मजा करा, म्हणजे आणखीन थोडंसं उच्च असेल त्यांचं तत्वज्ञान, पण मूळ गाभा हा होता. बाकीच्या सगळ्या रामायण, महाभारत, गीता, वेद, उपनिषद, नंतरचे येणारे सगळे आचार्य, सगळे संत, महाराष्ट्रातले, महाराष्ट्राच्या बाहेरचे सगळ्यांनी सांगितलं माणसाचा जन्म फक्त कर्तव्य आणि कर्तव्यासाठीच आहे.
तर कर्तव्याधिष्ठित दृष्टी आहे म्हणजे काय? आई कर्तव्य करताना स्वतःच्या सुखाचा विचार करते का? वडील कर्तव्य करताना स्वतःच्या सुखाचा विचार करतात का? पती विचार करतो का? पत्नी विचार करते का? मुलगा मुलगी कदाचित विचार करत असतील स्वतःच्या सुखाचा, किंवा आजकालच्या काळामध्ये पती पत्नी पण करत असतील, अजून आई वडील करत नसावेत असं वाटतं. पण अशी जर भूमिका तयार व्हायला लागली की मग आमच्याच सुखासाठी सगळं आहे, तर मग कुणी कुणासाठी काय करायचं? ही कर्तव्याधिष्ठित भूमिका ही यज्ञाची भूमिका आहे, आणि ही भूमिका ही सगळ्या वेदोपनिषदांची आणि बाकी सगळ्या तत्वज्ञानाची, रामायणाची, महाभारताची, गीतेची, सगळ्यांची. आणि म्हणून मी संतांची सुद्धा नावं घेतली. अगदी ज्ञानेश्वरांच्या पासनं म्हणजे निवृत्तीनाथ असतील, आणि तुकाराम महाराज असतील, आणि चोखा मेळा असतील, आणि बहिणाबाई असतील, सगळ्यांनी वारंवार हे सांगितलंय की कर्तव्य करायचं. आणि हे कर्तव्य करायला जर आम्ही इथे आलो आहोत, तर हे कर्तव्य कोणतं आहे आमचं? तर स्त्री म्हणून कर्तव्य आहे, एक कन्येचं कर्तव्य आहे आपल्याला कर्तव्य, एक बहिणीचं कर्तव्य आहे, एक पत्नीचं कर्तव्य, एक मातेचं कर्तव्य, ही सगळी कर्तव्य. तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे या रामायणामध्ये कशा दिसतात? तर कौशल्या तिचं कर्तव्य करते, ती कर्तव्याधिष्ठित भूमिकेतनं सौतींना व्यवस्थित सांभाळते, आणि तिला माहितीये की राजाला राज्य चालवण्यासाठी पुत्र हवा, तर आपल्याला होत नाहीये, तर आपण राजाचं दुसरं लग्न लावून घेऊ, म्हणून सुमित्रा आणि कैकेयी. पण त्यातली ही जी शोषिक अशा प्रकारची भूमिका आहे, ती शोषिक भूमिका आपल्याला तिथे दिसते. दुसरा, सुमित्रेला आपण जर बघितलं तर ती मूक आहे, पण ती असं कुठेही हट्ट धरत नाही की माझ्याच मुलांना राज्य मिळायला. रामाला राज्य का? भरताला राज्य हवं. तसं रामाला राज्य का? लक्ष्मणाला हवं, शत्रुघ्नाला हवं. हे सुमित्रा म्हणत नाही. ती म्हणते लक्ष्मणाला तू रामाच्या पाठीमागे जा, शत्रुघ्नाला म्हणते तू भरताच्या पाठीमागे जा. म्हणजे ती पाठराखीण करणारी आहे, ती अतिशय शांत आहे, ती कुटुंबाला एकत्र ठेवणारी आहे. असं आहे ना, ज्या वेळेला कुटुंबात कोणीतरी काहीतरी त्याग करत असतं तेव्हा कुटुंब एकत्र राहतं ना. कुटुंबात जर कोणी त्यागच केला नाही, मुलांनी सतत आई वडिलांच्यासाठी हट्टच केले, आई वडिलांनी सतत मुलांना धाकच दाखवले, पती पत्नींनी सतत भांडणच केली, मग कुटुंब राहील का एकत्र? सगळ्यांनीच समंजसपणाने वागलं पाहिजे ना. तर ही समंजस भूमिका सुमित्रेची आहे. ही म्हणतीये की माझ्या दोन्ही मुलांना मी त्यांच्या दोन्ही भावांची पाठराखण करायला हे सांगितलं, आणि ती दोन्ही पुत्रांची, तिच्या दोन्ही पुत्रांची अतिशय योग्य अशी सल्लागार. तेव्हा ही जी कर्तव्य केंद्रीय अशी भूमिका आहे या स्त्रीची. मग काही कर्तव्य केंद्री नाहीये का? काही पण कर्तव्य केंद्रीच आहे. तर तिच्याकडे मी येणार आहे. तर त्याच्यात मी या कादंबरीचा उल्लेख केला, त्याच्यात की ती राजकारण कुशल आहे, ती दशरथाच्या बरोबर युद्धात सामील झालेली आहे, आणि तिला असं दिसतंय की दक्षिणेमध्ये ज्या असुरांचं वर्चस्व वाढतंय ते यज्ञ संस्कृतीला धोका निर्माण करत आहे. असुरांची संस्कृती ही घेण्याची संस्कृती आहे, ओरपाडण्याची संस्कृती आहे. कुणाचीही भार्या मी पळवून आणीन आणि माझ्या घरामध्ये बंदीवान करून ठेवीन, हे रावणासारखा दशग्रंथी ब्राह्मण असुर वृत्ती असल्यामुळे म्हणतो. ते असुर ही वृत्ती आहे. असुर म्हणजे काही जात नाहीये, जमात नाहीये. जशी दिव्यत्व देवत्व ही एक वृत्ती आहे ना, तशी असुरत्व ही वृत्ती आहे. ही वृत्ती दक्षिणेमध्ये वाढतीये, कारण दक्षिणेमध्ये यज्ञाला विरोध होतो, आणि म्हणून यज्ञाला विरोध करणारे सगळे राक्षस म्हणले. ते राक्षस म्हणजे दोन शिंग असलेले आणि असे कोणी विशेषच असं नाही. त्यांची मनोवृत्ती वेगळी आहे, त्यांचं तत्वज्ञान वेगळं आहे, त्यांची जीवनदृष्टी वेगळी आहे, आणि दुसऱ्याचं हडप करायला त्यांना यत्किंचितही लज्जा वाटत नाही. आपण बघतो सध्या किती राक्षसांचं थैमान चाललं. कुणाचंही किती काहीही ओरबाडलं तरी त्याच्याबद्दल लाज वाटून घ्यायची नाही, हे अगदी अंगी बांधलेलं आहे. आणि उलट आम्हाला त्याच्यामध्ये कितीतरी मोठेपणा वाटतं. अरे काय मस्त बसवलं, त्याला काय घंटा घातला, त्याला काय शेंडी लावली, अरे काय केलंय तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात ना. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर असं वागायचं. मी MA ला शिकवत असताना एक इन्कम टॅक्स मध्ये काम करणारा माझा विद्यार्थी होता, आणि तो एकीकडे शिकत होता आणि एकीकडे नोकरी करत होता. एकदा योग माझ्याकडे रडायला लागला. तुला काय झालं रे बाबा, तुला रडायला काय झालं, परीक्षेत कमी मार्क मिळाले का? तरी म्हणाला तुम्ही सांगता कर्तव्य कर्तव्य कर्तव्य, आणि काय दुसऱ्याच्या पैशाचा हाव धरू नये, असं करू नये, तसं. अहो मला सारखे लाच द्यायला लोक येतात, मी काय करू? म्हटलं अरे तू रडतोस कशाला, पण रडू नको, तू लोकांना पटवून दे, आणि तू
कढी जर का अशी बाजूला झाली तर ती बाकीच्यांना सहन होत नाही. मी त्याला म्हटलं तू इथे जे शिकतोस ना तिथे असा शॉर्ट कोर्स सुरू कर आणि त्यांना सगळ्यांना याचं महत्त्व सांग की उद्या तुमची मुलं बाळं तुम्हाला येऊन चपला मारतील, थपडा मारतील, जाळतील, आम्हाला काय वारसा दिलात तुम्ही असं म्हणतील, त्यावेळेला हे तुमचे पापाचे पैसे, पापाचं धनी कोणीही होत नाही हे सांग म्हणतो. तो पुष्कळ नीट झाला, नंतर रडला नाही कधी येऊन. असा आपला समाज आहे. तेव्हा हे जे कर्तव्य केंद्रीय असणं जे आहे आणि असुर हे जे भोग केंद्रीय आहे, त्यांनी बळाचा वापर केला आहे, त्यांनी यज्ञात विघ्न आणली आहे, कारण त्यांना यज्ञ ही संस्कृतीच मुळामध्ये मान्य केली आहे. या आसुर वृत्तीचा नाश करायचा आहे आणि ही दक्षिणेमध्ये फोफावतील. रामाला 14 वर्ष वनवासात पाठवताना कदाचित काय बहुतेक इतकी गोपनीयता बाळगली असेल कैकेयीने सुद्धा की त्याला दक्षिणेमध्ये पाठवायचं आहे आणि तिथे पुन्हा कसं पाठवायचंय, गुप्त रीतीने पाठवायचंय. चाणक्याने असं सांगितलं की शत्रूचा बिमोड करायचा असला तर किती गुप्त रीतीने, की शत्रूला एवढासा पण म्हणजे आपण काय म्हणतो आपल्या मोदीजींनी ह्याच्यावरती हल्ला करायला सांगितला होता ना, एकदम धाड देशी विमानं जाऊन कोसळली आणि काझी अटॅक. तुम्हाला कळलं आणि मला कळलं. तो जो गुप्त रीतीने हल्ला केला होता ना, तसा गुप्त रीतीने सगळा आपला जो काही आराखडा आहे तो आखायचा प्लॅन. आणि ते प्लॅनिंग इतकं गुप्त रीतीने, म्हणून अयोध्येतलं सैन्य देणं अशक्य होतं का? पण अयोध्येतलं एवढं मोठं दशरथाचं सैन्य जर निघालं असतं तर दक्षिणेत सगळ्याच त्याच्या शत्रूंना कळलं असतं ना की राम एवढं मोठं सैन्य घेऊन येतोय. मग त्यांनी तिथे आणखी मोठं सैन्य जमा केलं असतं. तसं नाही पाठवलं. रामाला एकट्याला जायला सांगितलं वनामध्ये. मग रामाच्या पाठोपाठ लक्ष्मण निघाला, त्यालाही जा म्हटलं. सीता म्हणाली मी थांबणार नाही. सीतेला विरोध करणं हे शक्य नव्हतं कैकेयीला, कारण ती रामाची पत्नी होती. लक्ष्मणाला जा सांगितलं सुमित्रेने आणि सीतेला नेणं किंवा न नेणं हे पती म्हणून रामाचा अधिकार होता. तिथे कैकेयी काही बोलू शकत नव्हती. त्यामुळे सीता, लक्ष्मण आणि राम हे तिघं वनवासामध्ये निघाले. सैन्य निघालं नाही. सैन्य कुठपर्यंत किंवा सुमंत कुठपर्यंत आला, जोपर्यंत त्या उत्तर प्रदेशची सीमा संपली तिथून तो परत गेला. नाही नकोस नौके परत फिरुग, नकोस गंगे उरभवते जे काय आहे ती एकदा ओलांडली वेळेस आणि मग त्याच्यानंतर तो दक्षिणेत आला. दक्षिणेत आल्यानंतर मग सगळं स्वयंभू, मग कुटी उभारा, मग ऋषीमुनींचं सहाय्य घ्या, मग तिथल्या बाकीच्या सगळ्यांना आपलंसं करा, मग आपलं मित्रमंडळ वाढवा, मग आपलं सैन्यबळ वाढवा. मग सैन्यबळ वाढवा म्हणजे काय करायचं? सैन्यबळ तर असं नाही वाढवता येणार, पण ऋषीमुनींच्या बरोबर राहा. ऋषीमुनी हे काय आहे? ते तपस्वी आहे. त्यांच्या तपश्चर्याचं बळ अतिशय प्रखर आहे. ते असे विद्वान आहेत की त्यांना स्वतःचा असं कोणताही स्वार्थ नाही, कारण त्यांना असलंच समजा कुटुंब तर तेही पुन्हा फकिरी अवस्थेतलंच आहे. आणि इतक्या कमीत कमी गरजांमध्ये राहणारं जे ऋषी कुटुंब आहे त्या ऋषींना कशाचा मोह पडणार आहे? मोह पडलाच नाही पाहिजे म्हणून ते ऋषी आहेत. आणि अशा ऋषी संस्थेचं सहाय्य रामाने घ्यावं म्हणून त्याला वनात पाठवलं. राम वनात आल्यानंतर तिथले सगळे ऋषी मुनी रामाच्या भोवती एकत्र झाले. काय एकत्र झाले असतील? किती गुप्तता पाळली असेल बघा. आज इतकी सहस्रक लोटली तरी सुद्धा आपल्याला हे सगळं असं एकत्र बांधावं लागतंय तर्काने. कुठेही त्याचा पुरावा नाही असा शिल्लक. पण सगळे ऋषी मुनी तिथे आलेत बरं का. भरद्वाज येऊन गेलेत आश्रमामध्ये. भरद्वाजांचं केवढं तरी मोठं गुरुकुल आहे, ते येऊन गेले. त्याच्यानंतर वाल्मिकी, वसिष्ठ, विश्वामित्र यासारखे सगळे ऋषीमुनी येऊन जाऊन आहेत. सगळे कायमस्वरूपी कोणी तिथे राहिले नाही आहेत, पण लक्ष आहे सगळ्यांचं. आणि तिथे 13 वर्ष अतिशय व्यवस्थित अशी त्याची गेलेली आहे. 12.5 वर्ष म्हणा, 13 वर्ष म्हणा. त्या काळामध्ये सगळा परिसर पिंजून काढलाय. त्या सगळ्या परिसराची माहिती घेतली आहे. त्या सगळ्या परिसरामध्ये कोण लोक आहेत, ती कशी राहत आहेत, त्यांची जीवन परिस्थिती कशी आहे, तिथली वनस्पती, वृक्ष, वेली, जमीन, शेत, पिकं सगळ्याची माहिती करून घेते. कारण उद्या परचक्र आलं तर ही सगळी माहिती उपयोगी पडणार आहे, किंवा आपण शत्रूवर चालून गेलो तर ही सगळी माहिती उपयोगी पडणार आहे.
सर्जिकल स्ट्राईक असं एकदम नाही ना, मग माहिती गोळा करावीच लागते. ही सगळी माहिती गोळा करण्यासाठी रामाने किती यंत्रणा उभी केली असेल. ती यंत्रणा पार अयोध्या सोडल्यापासून कामाला लागलेली. आणि मग दंडकारण्यामध्ये ज्या वेळेला रामाने एवढी 13 वर्ष घालवली, त्याच्यानंतर असं झालंय की रामाने दंडकारण्यात ती वर्ष घालवल्यानंतर पहिल्यांदा त्यांना तिथे राक्षसाशी सामना करावा लागला. कोण राक्षस? तर शूर्पणखा येऊन. ही शूर्पणखा कोण आहे? ती रावणाची बहीण आहे. ती अतिशय दिसायला देखणी आणि सुंदर आहे, पण तिने एका ऋषींच्या यज्ञामध्ये विघ्न आणलंय म्हणून ऋषींनी तिला शाप दिलाय आणि म्हणून तिचं सौंदर्य सगळं भस्मसात झालं. अशी ही शूर्पणखा. ती अतिशय सुंदर आहे. ती सुंदर रूप घेऊन रामासमोर गेली आहे आणि तिला रामाला वश का करायचंय? तर राम आणि लक्ष्मण हे दशरथाचे पुत्र, म्हणजे हे यज्ञ संस्कृतीचे पाईक आहेत आणि आम्ही सगळे दक्षिणेतल्या यज्ञ संस्कृतीचा विध्वंस करणारे आहोत. तर यांच्यापासून आम्हाला धोका आहे, तर यांनाच आपल्यात ओढून घेऊया. म्हणून ती रामाला म्हणते माझ्याशी लग्न. तिला काही मोठं पडलं नाही आहे या वनवासी तरुणाची भणंग हा याच्याशी कशाला लग्न करायचं असा ती विचार करेल ना. ती 14 चौकड्याचं राज्य असलेल्या रावणाची बहीण आहे. पण ती का म्हणतीये? तर तिला दिसतंय की या दोघांची शक्ती वाढते इथे आणि हे यज्ञ संस्कृतीचं आपल्या जन्माच्या ऋण संस्कृतीचं प्रतीक आहे आणि आम्ही सगळे घेणारे आहोत, आम्ही देणारे नाही. मग घेणाऱ्या आणि देणाऱ्या संस्कृतीचा जर टक्कर होणार असेल तर या संस्कृतीतल्या लोकांनाच आपण इकडे वळवून घेऊया ना. इंग्रजांनी केलं की नाही असं? सगळ्यात विरोध कुणाचा होणार आहे? तर जे परंपरेशी अतिशय घट्टपणाने जोडलेले आहेत त्यांनाच मोडून काढूया पहिल्यांदा. म्हणजे मग सगळं इंग्रजीकरण करणं सोपंच होऊन जाईल. बघतोच होत ना आज आपण. आमचं वेस्टर्नायझेशन व्हायचं थांबलं का? इंग्रज गेले तरी अजून चालूच आहे. आता ही शूर्पणखेची जी भूमिका आहे, ती शूर्पणखेची भूमिका ती तिच्या म्हणजे रावणाच्या आणखीन 2 भावांना तिथे वापरते, ती तिच्या मुलांना वापरते आणि हे सगळं ती घडवून आणण्यामध्ये तिचा फार मोठा सहभाग आहे. आणि तिला दिसतंय की रामाला आपलंसं करायचं असेल तर सीतेचा नाश केला पाहिजे, म्हणून ती सीतेला मारायला धावली. सीतेला ती मारायला धावल्यानंतर रामाने ओळखलंय की ही रावणाची बहीण आहे, ही अतिशय उत्तम अशा प्रकारची लढाऊ जातीतली स्त्री आहे आणि हिचा जर का आपण अपमान केला तर तो अपमान रावणाचा होणार आहे हे रामाला माहिती आहे. त्यांनी कुणाकुणाला मारलाय? शूर्पणखेच्या 2 मुलांना मारलं, जी तिथे युद्ध करायला आली. मारीच हा कोण आहे? मामा आहे रावणाचा, त्याला मारलं. शूर्पणखा तिचं नाक आणि कान कापलं, तिला विरूप केलं कारण स्त्रीला मारायचं नाही, पण तिला परत पाठवलं. म्हणजे रावणाच्या निकटवर्ती लोकांचा इतका अपमान आणि इतका वध हा रामाने तिथे करत आहे. आणि ज्या दंडकारण्यामध्ये रावणाची इतकी अप्रतिहत सत्ता होती त्या सत्तेला आव्हान दिलं त्यांनी आणि सगळे तिथले ऋषीमुनी येऊन रामाला मानायला लागले. हे तर झालंच, पण त्याच्या पुढे ज्या वेळेला रावणाला हे लक्षात आलं की आता आपल्याला हा डोईजड होणार, सीतेला पळवून न्यावं असा काही त्याचा डाव असेल अशातला भाग नाही. परंतु रामाला जर डिवचायचं असेल तर याच्या पत्नीचा आनंद याच्याशिवाय दुसरी संपत्तीच नाही आहे याच्याकडे, तिला घेऊन जाऊया. म्हणजे रामाची संपत्ती म्हणून नाही, रामाचा स्वाभिमान म्हणून तिला घेऊन जाऊया. घेऊन गेला. आता घेऊन गेल्यानंतर ज्या वेळेला राम सीतेच्या शोधार्थ बाहेर पडले त्यावेळेला रामांना हे लक्षात आहे की आपलं अंतिम युद्ध रावणाचे. त्या अयोध्येतून निघाल्यापासून त्यांना माहिती आहे की यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या राक्षस संस्कृतीशी आपल्याला झगडा करायचाच आहे आणि तो शत्रू कोण आहे हे ओळखणे इतकी धूर्तता की त्या काळात रामांच्या जवळ नक्कीच आहे. फक्त रामायणामध्ये त्याचा असा स्पष्ट उल्लेख येत नाही, पण तो त्यांच्या बरोबर असलेले जे सगळे त्यांचे मित्र राजे आहेत आणि मग त्याच्यामध्ये वालीची भेट होते, सुग्रीवाची भेट होते. वालीची भेट होते, सुग्रीवाची भेट होते. तिथे पुन्हा असं दिसतं आपल्याला की तारा ही एक पत्नी वाली सुग्रीवांच्या पैकी पहिल्यांदा ती सुग्रीवाची पत्नी, मग आधी वालीची पत्नी, मग सुग्रीवाची पत्नी, मग पुन्हा वालीची पत्नी. कारण जो राजा आहे त्याची ती बायको असते, अशी ती आहे. आणि रोमा ही दुसरी पत्नी.
या 2 स्त्रिया तिथे रामायणात आहेत. त्यातली तारा जी आहे ती अतिशय राजकारण कुशल आहे आणि ती रामाला मदत करते. आणि वालीचा पुत्र जो अंगद आहे ती सांगते आपल्या पुत्राला की तू याला मदत कर, कारण रावण इतका बलाढ्य आहे, तुझ्या वडिलांनी त्याला तुझ्या पाळण्यावर टांगला होता, पण एकट्या रामाच्यातनं होणार नाही, तू सैन्य उभं कर, ते रामाच्या पाठीशी घे आणि मग तू जा, कारण ती राणी आहे, ती राज्यकारभार चालवते. म्हणजे सुग्रीव कसा आहे तर तो इतका प्रखर राजा नाही, वाली अतिशय दणकट प्रखर योद्धा असा आहे, पण तो काही काळाकरता का होईना राज्यापासून लांब आहे. या सगळ्या काळामध्ये राज्य जर अतिशय कणखरपणाने सांभाळलं असेल तर ते ताराने सांभाळलं. रुमा पण आहे पण ताराने सांभाळलंय. आणि अंगद शिष्ठाईच्या वेळेला ज्या वेळेला अंगद जातो वालीपुत्र, त्यावेळेला त्याला पहिल्यांदा ती सांगते, रुमा सुद्धा लक्ष्मणाची समजूत घालते बरं का. ज्या वेळेला सुग्रीवाला राज्याभिषेक होतो आणि सुग्रीव राज्याभिषेकानंतर त्याच्या राज्याचा उपभोग घेण्यात मग्न होतो आणि राम कर्तव्य विसरतो, त्यावेळेला लक्ष्मण अतिशय रागारागाने जातो तिथे आणि हे तिच्या लक्षात येतं सुग्रीवाच्या पत्नीच्या रोमाच्या. आणि ती अतिशय धूर्तपणाने म्हणजे कावेबाजपणा नाही, अतिशय धोरणीपणाने ती लक्ष्मणाला सामोरी जाते आणि ती त्याचा राग शांत करते, कारण तिला माहीत असतं की आर्य संस्कृतीत स्त्रीचा अपमान कधी कोणी करत नाही. मी जर याला सामोरी गेले तर माझ्या पतीला जे अत्यंत कटू वचन ऐकावं लागेल ते थोडंसं माइल्ड होईल आणि मग आय विल वर्क एज अ शॉर्ट अब्सॉर्बर. हे तिचं धोरण आहे. त्याच्यामध्ये सुग्रीवाची कान उघाडणी केली, त्याच्यानंतर मग सगळे बाहेर पडले. या सगळ्यामध्ये ज्या स्त्रिया आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात त्यातली एक अतिशय महत्त्वाची स्त्री रावणाच्या बंदिवासामध्ये सीता असताना जी काम करते ती त्रिजटा नावाची राक्षसी. ही त्रिजटा स्वतः अतिशय विद्वान आहे आणि ही त्रिजटा म्हणजे वर्णन एका ठिकाणी असं आहे की ती रामभक्त आहे. आता रामभक्त आहे याचा अर्थ ती राक्षसाच्या वृत्तीची नाही, ती देववृत्तीची आहे. म्हणजे काय तर देण्यावर विश्वास ठेवणारी, यज्ञावर विश्वास ठेवणारी, आपण सतत त्याग केला पाहिजे हे मानणारी, उपभोगाला सगळ्या उपभोगाला महत्त्व न देणारी अशी ती स्त्री. ही जी स्त्री आहे ही त्रिजटा सारखी सीतेला धीर देते आणि ती वारंवार सीतेला असं सांगते की हे सगळं जे चाललंय ना हे तू विश्वास ठेव की रावणाचा पराभव झाल्याशिवाय राहणार. याचं कारण आणखीन एक असं आहे की मंदोदरीचा पातिव्रत्य आता रावणाच्या पाठीमागे नाही. मंदोदरीला हे अजिबात आवडलेलं नाहीये की रावणाने तुला इथे बंदिवान म्हणून आणून ठेव आणि मंदोदरी बरोबर मी रावणाची समजूत घालते की तू परत करते का, तू रामाकडे तिला परत पाठव, तू लंकेचा नाश करून घेशील का, तुला एवढं तिच्या सौंदर्याची भरळ रावणाला तिच्या सौंदर्याची भरळ नाही तर का पडली. रावण एका अर्थाने सुडाने पेटलेला आहे, कारण त्याचे भाऊ, त्याचे मुलगे, त्याची बहीण, सगळे त्याचे जे नातेवाईक आहेत जवळचे त्यांचा रामाने आणि लक्ष्मणाने वध केला आणि म्हणून त्याला बदला पण घ्यायचा. तो ऐकायला तयार नाही याची आणि मंदोदरी सारखी समजूत घालते. ती येऊन सीतेला अरे तिथे वनवासामध्ये ती येऊन भेटते सुद्धा. तिने रावणाला बंदी घातली आहे की तू खबरदार तिला शयनगृहात आणि राजवाड्यात घेऊन आलास तर. आणि रावण घाबरतो तिला. रावणाची हिंमत नाही आहे की मंदोदरीचा शब्द ओलांडून तो तिला घेऊन जाईल. रामायणात उल्लेख आहे बरं का याचा की मंदोदरीने सांगितलं स्त्रियांचं काय सामर्थ्य असतं बघा बरं का. अहो असं म्हटलं की अहो थांबले पाहिजे. म्हणजे तुमच्या पिढीचे अहो म्हणत असतील, आता नवऱ्याला नावाने साका मारतील, आता अहो नाही. पण हे सामर्थ्य जे आहे ना की माझ्या नवऱ्याला, माझ्या पतीला वाईट कृत्यापासून मी थांबवीनच, हे मंदोदरीचं सामर्थ्य आहे. म्हणून ती पंचकन्यांमध्ये आहे. ती मंदोदरी वंदनीय आहे कारण तिने आपल्या पतीला सारखं रेगेत ठेवायचा प्रयत्न केला, सारखं. आणि ते सारखं सांगते देऊन टाक, देऊन टाक, युद्ध करू नको, युद्धात तुझा जय होणार नाही. याचं कारण तुझी भूमिका न्यायाची नाही, तुझी भूमिका धर्माची नाही. तू जे वैर मांडलंयस ते वैर सुद्धा अधर्माचं आहे, हे ती सारखं सांगते. अशी मंदोदरी आहे. ती स्वतः राजनीतिज्ञ आहे, ती स्वतः विद्वान आहे, ती स्वतः यज्ञ करणारी आहे आणि म्हणून तिला या सगळ्या गोष्टींची जी काही आहे ना ती अतिशय साड आहे.
अतिशय चांगल्या पद्धतीने ती त्याच्याकडे बघतीये. तेव्हा सगळ्यात शेवटी आता मी सीतेकडे पुन्हा येईल. उर्मिला आहे बरं काय, उर्मिलेची एक फार छान गोष्ट आहे. उर्मिलेची गोष्ट अशी आहे की ती 14 वर्ष झोपली नाही. झोपली नसेल म्हणजे काय हो, आता मनुष्य देह आहे तो 14 वर्ष, लक्ष्मणाबद्दल असं म्हणतात की लक्ष्मण 14 वर्ष झोपला नव्हता. म्हणजे इतकी जागरूक अशी निद्रा आहे की भावाचं रक्षण करायचं आहे आपल्याला ही सतत जाणीव आहे. सैनिक कसे झोपतात? देशाच्या सीमांचं रक्षण करणारे सैनिक ज्या वेळेला पहारा करत असतात, ज्या वेळेला रक्षण करत असतात, त्यावेळेला असं होऊ शकतं की महिनाभर सुद्धा त्यांना झोप मिळत नाही. म्हणजे काय तर कुठे एखाद्या तासापुरतं असं थोडंसं विश्राम घेतला पुन्हा सजगपणाने अशी आहे. तिला माहिती आहे की आपला पती जर रामाच्या पाठीमागे 14 वर्ष अशी अहर्निश सेवा करतोय तर मला सुद्धा माझ्या सगळ्या सासवा ज्या आहेत त्यांची अहर्निश सेवा केली पाहिजे. ती उर्मिला आणि ती अतिशय मूक आहे. ती फारशी बोलतच नाहीये कुठे. दुसरी जी आहे ती एक आहे मांडवी आणि एक आहे श्रुतिकीर्ती. त्याच्या मांडवीची गोष्ट अशी सांगतात की ती भरताची बायको आहे आणि ती आपल्या राजवाड्यामध्ये जागी आहे. ती अशी फेऱ्या घालती आहे आणि मातांपैकी एक जण तिला विचारते की तू झोपली नाहीस का अजून? त्यावेळेला ती म्हणते की नंदीग्रामामध्ये तिथे मला अजून त्या कुटीमध्ये दिवा दिसतोय. तो दिवा आहे याचा अर्थ राजा भरत अजून राज्यकारभाराचं काम करताय. ते झोपले नाहीये तर मी कशी झोपू? तो दिवा ज्या वेळेला शांत होईल त्यावेळेला मी झोपू. म्हणजे रामायणात केवळ सीताच रामाच्या पाठीमागे गेली म्हणून ती पतीचं अनुगमन करणारी असं नाही. त्या सगळ्याच अशा आहेत की ज्या आपल्या पतीचं स्फूर्तिस्थान आहे, त्या आपल्या पतीचं बलकेंद्र आहे आणि वेळ प्रसंग आला तर स्वतः सुद्धा ते बळ दाखवायला तयार होणारे आहे. तेव्हा आपल्याला हे जे सगळं दिसतं की या येणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांमध्ये मांडवी जी आहे ती कुशध्वजाची मुलगी आहे. म्हणजे जनकाचा भाऊ आहे कुशध्वज आणि त्याची बायको आहे चंद्रभागा, त्यांची ही आहे मुलगी आहे. आणि श्रुतिकीर्तीच्या बद्दल महत्वाचं की शत्रुघ्न राज्यकारभार करतो बरं का. राजा आहे तो, 14 वर्ष त्यांनी राजा म्हणून काम केलंय. आता कुठल्याही बायकोला असं वाटेल ना एवढं माझ्या नवऱ्याने 14 वर्ष राज्य सांभाळलं, आता राम परत आल्यानंतर त्याला परत द्यायचं का कशाला? त्यांनीच ठेवून घ्या, माझा नवरा आहे त्यांनी सांभाळलाय. कुठेही असा उद्गार सुद्धा नाही. म्हणजे शत्रुघ्नाचा नसेल याच्याबद्दल वादच नाही, कारण तो भाऊ आहे आणि त्याला त्याच्या आईची शिकवण आहे. पण श्रुतिकीर्तीला सुद्धा नाही येत आणि तो रामाचं राज्य सांभाळतोय आणि आपल्याला त्याच्याबरोबर तिथे नंदीग्रामात जाता येत नाहीये त्याचा विषाद नाहीये तिला. ती विचारते मी येऊ का नंदीग्रामात? भरताची पत्नी पण विचारते मी येऊ का तुमच्याबरोबर नंदीग्रामात, तुमची सेवा करेन? दोघंही नाही म्हणतात. का? तिघी आया रामाच्या विरहाने तप्त अशा इथे राजवाड्यात आहेत, पिता नाहीये, आम्ही दोघं नंदीग्रामात ना राज्यकारभार करणार आहोत. मग या राजवाड्यामध्ये सगळ्या राजवाड्याची देखभाल करायला आणि तिन्ही मातांची देखभाल करायला तुम्ही दोघी इथे राहा. आणि त्या 14 वर्ष इथे राहिले. म्हणजे एकट्या रामाने वनवास भोगला किंवा एकट्या लक्ष्मणाने वनवास भोगला असं नाही. भरत आणि शत्रुघ्नांनी सुद्धा तपाचरण केलं, त्यांनीही ब्रह्मचर्याचं पालन केलं, तेही रामाच्याच मार्गाने गेले असं आपल्याला रामायणामध्ये दिसतं. तेव्हा आपल्याला असं दिसतं की हे जे सगळं आहे त्याच्यात थोडंसं रावणाबद्दल सांगते की कसा तो रामाचा शत्रू आहे. तो एका बाजूने ऋषींचा नातू आहे, पुलस्त्य ऋषींचा नातू आहे. त्याची आई राक्षसी नाही. राक्षसी नाही याचा अर्थ काय? ती वेदविद्येला मानणारी नाही. पण म्हणून रावण विद्वान आहे. तुम्हाला एक कथा आहे ती खरं खोटं माहिती नाही, पण असं की रामाने ज्या वेळेला रावणाच्या राज्यावर चाल करून जायचं ठरवलं त्यावेळेला त्याला पूजा करायची होती आणि त्या पूजेसाठी त्याला कोणीतरी पुरोहित ब्राह्मण हवा होता आणि त्यावेळेला हनुमानाने रावणाला उचलून आणला. म्हणजे तो दशग्रंथी ब्राह्मण आहे, तो वेदविद्या शिकलेला आहे. तो पुलस्त्य ऋषींचा मुलगा आहे, पौलस्त्य असं त्याला म्हणतात ना. तर
म्हणजे त्याच्या मामा मावशा वगैरे सगळे राक्षस आहेत. परंतु त्याचा दुसरा भाऊ जो आहे विभीषण, आपल्याला माहिती आहे तो रामाच्या बाजूने लढला. तेव्हा आपल्याला एक जी मी तुम्हाला मगाशी गोष्ट सांगत होते की सीतेबरोबर ती जी राक्षसीण आहे सीतेच्या पाहण्यावरती असलेली, तर एक फार फार मजेशीर उल्लेख त्याच्यामध्ये आहे की ती वर्णन करून सांगते सगळं युद्धाचं. तिच्या काय नावाची की राक्षसीण आहे ती मग वर्णन करून सांगते. आणि वर्णन करताना ती सीतेला असं म्हणते की राम रावणाच्या हृदयामध्ये जर बाण मारेल ना तर रावण मरेल, पण तो कसा मारणार बाण, कारण त्याच्या हृदयात तर तू आहेस, मग तुला बाण मारल्यासारखं होईल ना. म्हणून रावणाचं लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून रामाच्या सैन्यातले लोक बरोबरीने प्रयत्न करतायत की हृदयातली तू तिथे अदृश्य होशील आणि त्याला राम शत्रू म्हणून दिसायला लागेल किंवा सगळं सैन्य शत्रू म्हणून दिसायला लागेल किंवा मनात त्याच्या भीती निर्माण होईल आणि मग राम त्याला बाण मारेल. पण सीता विचारते तिला की राम जर एकबाणी आहे तर तो रावणाला मारत का नाहीये, इतके दिवस काय युद्ध चाललंय. त्यावेळेला ती म्हणजे गंमत पडून असेल कदाचित, पण हा उल्लेख आहे रामायणामध्ये. तेव्हा या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत त्याच्यामध्ये कैकेयीचा उल्लेख पुन्हा पुरा करते. कैकेयीची जी दासी आहे मंथरा, ती पण राजकारण कुशल आहे आणि तिने आणि कैकेयीने कदाचित असं ठरवलंय की दक्षिणेतलं हे वाढतं राक्षसांचं भय आहे ते नाहीसं करायचं असेल तर रामाला पाठवलं पाहिजे, सैन्यासह नाही पाठवायचं. म्हणून रामाने तिथे सैन्य उभं करावं. रामाने तिथे वानरांचं सैन्य उभं केलं. त्यांना सगळ्यांना घेऊन आणि म्हणजे बघा अयोध्या कुठे आणि दक्षिणेला रामेश्वर कुठे, हा सगळा मार्ग राम जात असताना सगळ्या राजांना, सगळ्या लोकांना, सगळ्या सामर्थ्याला, सगळ्या ऋषीमुनींना आपल्या बरोबर घेत 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 पुढे गेला. एका बलाढ्य शत्रूशी जर लढायचं असेल तर सगळ्यांनी किती एकत्र यावं लागतं याचा आपण विचार केला पाहिजे. आणि एकत्र आणण्याचं काम जसं ऋषीमुनींनी केलंय तसं त्या त्या राज्यातल्या त्यांच्या सचिवांनी आणि राजांनी पण केलं. आणि हे सगळं ज्या वेळेला घडलं त्यावेळेला एवढं रामाचं सैन्य ते उभं राहिलं. बाली रामाला म्हणतो की माझा वध केलास, मी रावणाला पाळण्यावरती टांगला होता अंगदाच्या, मला म्हणाला असतं तर मी रावणाला असा शेंडीने धरून आणला असता रे. तो म्हणतो नाही पण तू नकोच होतास, मला सगळ्या लोकांनी मिळून त्या रावणाचा पराभव करायला पाहिजे का. आज तू आणून त्याला उभा करशील, मी त्याला एकट्याला मारीन, राक्षसी वृत्ती मरेल का. सगळे मिळून आम्ही जर चाल करून गेलो आणि सगळ्या राक्षसी वृत्तीचा बिमोड केला तर पुढची कित्येक सहस्रक राक्षसी वृत्ती उभी राहणार नाही. आणि म्हणून मला सगळ्या जन सामर्थ्य माझ्या बरोबर एकत्र राहणार. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकमान्य टिळकांनी सगळ्या लोकांना एकत्र करण्याचं आवाहन का केलं असेल हे आपल्याला लक्षात येतं. एखाद्या परकीय जुलमी सत्तेविरुद्ध जर उभं राहायचं असेल तर सगळ्या जनसामान्यांमधनं आपल्याला उभं राहायचं असतं. आणि हे उभं राहण्यासाठी त्या समाजातले स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध, ऋषी, मुनी, तपस्वी सगळे एकत्र यावे लागतात. रामायणातल्या स्त्रिया ही त्यांची भूमिका फार प्रखरपणाने बजावताना आपल्याला रामायणात दिसतात. तुम्ही मला इथे बोलवलं आणि मला हे सगळं सांगायला एक संधी दिली, मी खूप मनापासून तुमचे आभार मानते. कारण आपला स्त्रियांचा वारसा जो आहे ना 19व्या शतकापर्यंत लखलखीत असलेला स्त्रियांचा वारसा आहे. कुठेही तो मागे पडलेला नाहीये, कुठेही तो कमी झालेला नाहीये. आपण स्त्रियांनी स्वतःला कधीही असं मानू नये की मी काय करणार. हा, एक अतिशय महत्त्वाची भूमिका रामायणातल्या स्त्रियांची आहे की त्यांनी प्रपंचाचं भान कुठेही सोडलेलं नाही. त्यांनी प्रपंचात कायम सांभाळलंय सगळं. त्यांच्या ज्या सीमारेषा आहेत त्या सांभाळल्यात, पण तरीही त्यांच्या पतीला, पुत्राला, पित्याला सगळ्यांना त्या पाठिंबा देत राहिल्या. जसं शांता दशरथाच्या पाठीशी उभी राहिली, ती ज्या वेळेला दत्तक गेली त्यावेळेला, दत्तक गेल्यानंतर ज्या वेळेला हे सगळे भाऊ, त्यावेळेला तिचा एकदाच उल्लेख येतो फक्त रामायणात. एवढा त्याग आहे तिचा सुद्धा. म्हणजे समाज शेवटी पुरुष आणि स्त्रिया दोघांचा असतो. आणि या स्त्री पुरुषांच्या समाजातनं एकत्र येऊन त्यांनी जर एखादं चांगलं काम केलं
हे चांगलं काम जसं जिजामाता आहे किंवा राणी अहिल्याबाई आहे, राणी लक्ष्मीबाई आहे, यासारख्या स्त्रिया ज्या आहेत किंवा स्वातंत्र्य युद्धात भाग घेणाऱ्या कितीतरी स्त्रिया आहेत, त्या सगळ्या स्त्रियांनी खूप मोठी कामगिरी केली. आपल्याला माहिती आहे चंद्रयान ज्या वेळेला आपण बघितलं त्यावेळेला किती शास्त्रज्ञ स्त्रिया उभ्या राहिल्या होत्या. ही सगळी कामगिरी जी आहे की राष्ट्र हे स्त्री शक्ती आणि पुरुष शक्ती या दोघांच्या संयोगाने सुरू राहत असतं. त्यामुळे रामायणासारखा जो छान काळ आहे किंवा ज्याला आपण भारतीय परंपरेतला सुवर्ण काळ म्हणतो, त्या काळामध्ये स्त्रिया मागे कशा असतात, त्या वेदविद्यावान आहेत आणि त्या असंच म्हणतील की आमच्या राज्यामध्ये कुणीही स्वैर नाही तर स्वैरिणींचा प्रश्नच नाही, कुणीही अविद्वान नाही, सगळ्याच कशा आहेत, सगळ्या अतिशय उत्तम अशा जाणत्या अशा स्त्रिया आहेत, जाणत्यांचं नेतृत्व आहे. धन्यवाद. पण आम्ही सर्वच जण खूप भारावलेलो. तुमच्या या विचाराने आमच्या ज्ञानात भर पडली. याही गोष्टींचे आम्हाला नव्याने महत्त्व कळलं. तसेच मंदोदरीचे सामर्थ्य तुम्ही गोष्टी रूपाने सांगितलं. मंदोदरीचे सामर्थ्य, उर्मिलाची गोष्ट ही सुद्धा मला खूप आवडली. या सर्व स्त्रिया या पतीचे स्फूर्तिस्थान आहेत. पाहुण्यांचा श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सत्कार करावा आणि आदरणीय प्रतिभाताईंचे वत्सायदान एक विश्व प्रार्थना हे पुस्तक आणि श्री ऋग्वेद देशपांडे यांचा नुकताच प्रकाशित झालेला अलवार हा काव्यसंग्रह पुढे करीत आहे. व्याख्यानमाला प्रमुख हेमा वैद्य आणि सौ स्वाती गोखले त्यांचे यजमान आहेत. आपल्या आजच्या व्याख्याता जोरदार काळावर पाठीमागे उभी असलेली दुसरी स्त्री. आम्ही एकत्र राहतो, म्हणजे आमचं किचन एक आहे आणि माझं लग्न झाल्यापासून म्हणजे 75 सालापासून आज तागायत आमचं घर एकच आहे आणि मी इतके वर्ष नोकरी केली त्यांनी घर सांभाळलं. जोरदार नंतर